दरम्यान सुप्रिया सुळेंनी ट्विट करत सरकारवरती गंभीर आरोप केलेत। छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचं काम दिलं त्या कंत्राटदाराचं नाव काळ्या यादीमध्ये असल्याचं सुप्रिया सुळे म्हणालेले आहेत। सिंधुदुर्गातील राजकोट किल्ल्यावरती उभारलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा आज कोसळलेला आहे। पुतळा उभारण्याचं काम ठाणे जिल्ह्यातील कंत्राटदाराकडे सोपवण्यात आलं होतं। त्याने आपलं काम कसं केलं असावं हे आता उघड झालंय। ही व्यक्ती आणि तिची संस्था या सर्व खात्यांच्या काळ्या यादीमध्ये टाकायला हवं अशी मागणी असं सुप्रिया सुळे म्हणाले। सिंधुदुर्गातील राजकोट किल्ल्यावरती उभारलेला छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा आज कोसळला। पुतळा उभारण्याचं काम ठाणे जिल्ह्यातील कंत्राटदाराकडे सोपवण्यात आलं होतं। त्याने आपलं काम कसं केलंय हे आता उघड झालंय। ही व्यक्ती आणि तिची संस्था यांना सर्व खात्यांच्या काळ्या यादीमध्ये टाकायला हवं अशी आमची मागणी आहे।